गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. नक्ष पण उठला ना, खूप झोपला ना आज. आपण नक्ष खूप जास्त झोपला ना. रोज 6:30 पावणे 7ला उठतोय. आज 7:15 वाजता उठला तो. आणि 8:15 वाजले तरी पण मी आता घरीच आहे. गाडी सर्व निघाला आणि मला अजून डब्बा पॅक करून पटापट धावावं लागणार आहे. नाही तर माझी आज गाडी जाणार आहे आणि वांदे होणार आहेत. तर आता तुम्हाला नंतर बोलतो तुमच्याशी. दिसते का कळत नाही आणि मग भोसरला पोचले. आला आवाज. बाय. नक्षीचा आवाज येतो तर बरं वाटते. काल तर आवाज नव्हता आला. काल तो पिकनिकला गेला होता. चला हे धावणं कधी माझं बंद होणार माहिती नाही. आणि आज पुन्हा आज फ्रायडे मार्केट आहे. तर फ्रायडे मार्केट असल्यामुळे रिक्षा भेटेल की नाही डाऊट आहे. फ्रायडे मार्केट खूप असं मार्केट भरतो आहे आणि एवढा लवकर तर भरत नाही, पण रिक्षाचे प्रॉब्लेम असतात. चला पटापटा सणत भेटला. बसायला होईल का माहिती नाही. पॅन माझी मोठी आहे. शाबाश. कसा होता तुझा ट्रिप? काय झाला तू? ओके. काय गरम होते यार. आणि आजचा ब्लॉग तर अजून गेला पण नाही आहे. ॲडिटच नाही झाला कारण खूप जास्त बिझी होता ऑफिसमध्ये. 9:13 झाले आणि आता आहे मी गोरेगाव स्टेशनला. एवढी गरम होते ना, काय बोलणार आता काय सौराष्ट्र. आणि बघा आला पोणूचा फोन. हा पण एवढा आता लागला भाईंदर लोकल 9:08ची. ह्याच्यानंतर येईल बोरिवली लोकल. बोरिवली लोकलमध्ये चढायला भेटेल की नाही माहिती नाही, कारण की ती 21 नंबरवर जाते आणि दुसरी लोकल येते ती 2 नंबरवर जाते. असं काहीतरी आहे. बघूयात जी गाडी भेटेल ते चढून जायचं आहे आता. ही आहे भाईंदर लोकल. ही आली आता 9:04ची लोकल. ह्यात चढायला भेटला पाहिजे. गर्दी आहे हे बघा. चढायला लागणारच आहे काही पण करून, नाहीतर वाट लागणार. खाली आहे रे, पूर्ण खाली आहे ना. ब्लॉगर 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 आहे. गर्दी बघा लोकलमध्ये गर्दी. चला तर आता बोरिवलीला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली गाडी. 1 वर नाही सर 2 वर. आणि आता टाईम झाला 9:40. भरपूर टाईम पोहोचलो आता बोरिवलीला. आणि 9:45 झाले आहेत. आणि कधीच 9:50ची लोकल आहे. सौराष्ट्र एक्सप्रेस आहे, पण ती 9:50ला कधीच येत नाही आहे. 9:10, 5, 10 नंतरच येईल. जाऊन तो वाट बघतोय सौराष्ट्रची. चला बोरिंग आहे. आज फ्रायडे, उद्या सॅटर्डे, उद्याही ऑफिसला यायचं. नंतर येणार आहे संडे. टाईम बघा 10:13 झाला आहे. आणि आता सौराष्ट्र एक्सप्रेस येते. टाईम आहे 9:50ची आणि आता येते. आणि आता मला नशीब फायदे, मला एकटा बोर होत होता तर जय पण भेटला आहे. पुढे गेला जय. तो जय तिथे अय बाई आता पडलोच तो. हे बाई आपली चेना वाटते पण मेले. हिनी पण ब्लॉग चालू गेला ना. जय पण भेटलाय. आता बघूयात बसायला जागा भेटते का यामध्ये. सौराष्ट्रमध्ये आम्ही तो वरती येऊन बसलेत. जय इथे बसलाय, इथे मी बसले. आणि माझी एवढी पॅन्ट फिट आहे नाही की मला बघा ना पूर्ण फिट झालं आहे. बसायला पण होत नाही. 11 वाजलेत आणि आता मी पालघर स्टेशनला पोहोचलो आहे. तेव्हा 11 वाजून 1 मिनटं. आता जय आहे, जय मला सोडतोय घरी. बस बस कुठे चालला? शाबाश. चला भाई चल चल. थँक्यू. चला जयनं तर सोडलं मला. तर तो घरी पटकन. टाईम बघा 11:10 झाले. जवळ 15 मिनिटं झाले. आता घरी आलो. जेवायला काय केलं आहे माहिती नाही. आणि असं जेव्हा लेट येतो ना घरी, आता थांब लाईट चालू करतो पहिला. अंधार होईल पूर्ण इकडे. लेट येतो घरी तर जेवायची माहिती राहत नाही. आता काय पण जेवायला केलं आहे माहिती नाही. इतकं नाही आहे थोडी, पण मला आता बघूयात आता काय कळत नाही. मस्त जेवला गेलं आहे. काय करू कळत नाही. भूक अजिबात नाही मला. ठीक आहे बघतोय.